Good morning, kids. Here I am back with new lesson. Lesson number 2, Go and Come. While watching this video, everyone please open your textbook, page number 2. Okay? So I will read the one paragraph or few lines and then I will explain its meaning. Okay? Now, without further ado, let's start the video. Lesson number 2, Go and Come. Go and come. Go and come म्हणजे काय? जाणे आणि येणे. Go म्हणजे जाणे, come म्हणजे येणे. पण इथे go आणि come या अर्थाचा फक्त या टायटलचा, हे जे टायटल आहे या टायटलचा अर्थ एवढा पुरता मर्यादित नाही आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादा रागाने सांगतो गो अवे, इथून जा, त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं रे? आवडतं का? नाही ना. वी डोंट लाईक वेन समवन अँग्रीली स्पीक विथ अस. नाही आवडत आपल्याला. आणि ज्यावेळी कोणतरी आपल्याला आपण एकटं असतो किंवा आपल्याला ओळखतं न ओळखतं किंवा आपली जवळची व्यक्ती ज्यावेळी प्रेमाने आपल्याला कोणतरी सांगतं कम, वी विल गो देअर. कम, ये, आपण तिथे जाऊ. आपण तयार होतो कारण त्याच्यामध्ये काय असतं? प्रेम असतं, अफेक्शन असतं. तर या दोन शब्दांमध्ये गो आणि कम यामध्ये काय आहे? हे दोन शब्द फक्त तुम्हाला जाणं आणि येणं इतक्यापुरते मर्यादित नाही आहेत. तर या लेसनमध्ये गो अँड कम आर सिम्बलायझेस ऑर्डर अँड अफेक्शन, अँगर अँड अफेक्शन ऑफ टू डिफरंट पीपल. इथे गो या शब्दाचा अर्थ अँगरशी आहे, रागाशी आहे. आणि कम या शब्दाचा अर्थ किंवा त्याचा संबंध हा अफेक्शन, प्रेम याच्याशी आहे. लक्षात घ्या. परत मी सांगते आहे, या टायटलमध्ये गो आणि कम हे जे टायटल आहे किंवा हे जे दोन शब्द आहेत या लेसन पुरतं आपण जर विचार केला तर गो हा शब्द अँगर म्हणजे राग या भावनेशी इथे रिलेटेड आहे आणि कम हा शब्द अफेक्शन, प्रेम, जिव्हाळा या भावनेशी संबंधित आहे. तर काय होतं या लेसनमध्ये? काय संबंध आहे या गो आणि कमचा? ते आता आपण बघूया. ओके, आय विल रीड द फर्स्ट पॅरेग्राफ. Once there was a little boy who lived in a pretty little cottage. Now see, in this lesson we will meet a little boy, a small boy like you, who lived in a pretty means beautiful, little cottage, little small cottage means a very simple small house. There was a lovely garden around the cottage. There was a garden, there was a garden around म्हणजे भोवतीने. त्या घराच्या भोवताली काय होतं? एक सुंदर गार्डन होतं. Different kinds of plants grew in the garden and so there was a lot of work to do there. ते जे गार्डन होतं त्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स होते आणि त्यामुळे काय करावं लागायचं? त्या घरातल्या लोकांना तिथे पुष्कळ काम करावं लागत असे. They had to be see here, the plants had to be water every day. प्रत्येक दिवशी झाडांना पाणी घालावं लागे. They had to be given manure from time to time. मॅन्युअर म्हणजे खत. तर टाईम टू टाईम काय करावं लागे? त्या झाडांना खत घालावं लागे. They had to be cut and pruned at a time to time. Prune means remove dead and unwanted parts of the plant. झाडाचे अनवॉन्टेड म्हणजे नको असलेली पानं असतील, मुळं असतील किंवा तण असतील, रान असेल. आपण रान म्हणतो ना, त्यामध्ये जमिनीमध्ये किंवा पावसामध्ये रान वाढतं, मग ते आपण काढून टाकतो की नाही, त्याला म्हणतात पण. तर हे पण काढावं लागत असे तिथे. देन they had to be cut and pruned at the right time. The garden needed weeding and cleaning. Everybody
in the little boy's family helped to take care of the garden. आणि त्या गार्डनमध्ये काय वीडिंग म्हणजे तिथले तण काढणे, रिमुव्हिंग ट्रबलसम और अनवॉन्टेड प्लांट्स, जे सभोवतालीचे जे नको असलेली झाडं किंवा मूळ झाडावरती वाढणारं बांडगूळ तुम्ही बांडगुळाची वेल बघितली असेल ती आपण काढून टाकतो की नाही मूळ झाडावरची, तशीच काही रोपं किंवा प्लांट्सवरती असलेली काही नको सोबत वाढणारे काही नको असलेली प्लांट्स आहेत, हे सगळं काढावं लागतं, क्लीन करावं लागायचं तिथे ते गार्डन स्वच्छ ठेवण्यासाठी. आणि त्या बॉयच्या फॅमिलीमधले सगळे लोक काय करायचे, ते त्या गार्डनची आणि घराची काळजी घ्यायची. आता या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला बघा 2 फ्रेजेस आलेल्या आहेत. अ लॉट ऑफ मीन्स सो मेनी, मीन्स आय हॅव अ लॉट ऑफ पेन्स, माझ्याकडे पुष्कळचे पेन्स आहेत. अ लॉट ऑफ मीन्स पुष्कळ. देन टू टेक केअर ऑफ मीन्स टू लुक आफ्टर, ची काळजी घेणे. फॉर एक्झाम्पल आय टेक केअर ऑफ माय पेट डॉग, मी माझ्या पेट डॉगची काळजी घेते. सिम्पल सेंटेन्सेस. ओके. देन नेक्स्ट पॅरेग्राफ सी. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल who came to stay with them for few days. The uncle believed in hard work and discipline. One day he saw that the boy was playing around the house. Now what happened? One day that boy's uncle came to stay with them for few days, and that uncle was very strict in nature. He believed in hard work and discipline. ते अंकल त्याचे राहायला आले जे नेचरने स्ट्रिक्ट होते. त्यांचा हार्डवर्क आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि हार्डवर्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे कष्टाळू वृत्ती, याच्यावरती त्यांचा विश्वास होता. एक दिवस काय झालं की तो जो मुलगा होता, लहान मुलगा, तो घराच्या सभोवताली खेळत होता. लिटिल बॉय सेड द अंकल, यू वुड बी फार बेटर ॲट वर्क. Your garden needs weeding sadly. Go now and weed it like a good child. त्याने काय सांगितलं मुलाला खेळताना बघून की लहान बाळा, तू काम जर केलंस तर फार उत्तम होईल. आत्ताच्या आत्ता तुझ्या गार्डनमध्ये जा आणि काय कर, तिथे वीडिंग त्यातले जे तण आहेत ते काढून टाक. आणि कारण तुझ्या गार्डनमध्ये तण वाढलेले आहेत, जी नको असलेले प्लांट वाढलेले आहेत, त्यामुळे तिथे तू लगेच काढून टाक. बट द लिटिल बॉय डीड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. तुम्हालाही असं होतं ना की बऱ्याच वेळा आपल्याला काही करावंसं वाटत नाही. कोणी काय काम सांगितलं तर आपल्याला ते काम मुळीच करायची इच्छा नसते, आपली इच्छाच नसते ते काम करायचं. तसं त्या दिवशी त्या मुलाबरोबर झालं. त्याची काय ते वीडिंग हे काम करण्याची त्याची कायची इच्छा नव्हती. आय कांट डू इट, ही सेड. ओ येस यू कॅन, सेड द अंकल. वेल आय डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाव, सेड द लिटिल बॉय. आता तो अंकलला प्रत्युत्तर करतोय. काय म्हणतोय तो? आय कांट डू इट, मला काय वीडिंगचं काम करायचं नाही आहे, मी काय करू शकत नाही. पण अंकल काय म्हणतात? नाही, तुला केलंच पाहिजे, तू करू शकतोस. मग त्याच्यावर त्या लिटिल बॉयने पुन्हा उत्तर दिलं त्यांना. वेल आय डोंट वॉन्ट टू, म्हणजे मी करू शकतो पण मला आत्ता करायची माझी इच्छा नाही आहे. बट यू मस्ट, सेड हिज अंकल. डोंट बी नॉटी, बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. दिस इज अन ऑर्डर. गेट अप अँड गो. आता अंकल थोडेसे रागाने त्याच्याशी बोलतात. काही झालं तरी तुला हे काम करावंच लागेल. खट्याळपणा करू नकोस. नॉटी मीन्स खट्याळ. तुला हे काम करायचंच आहे, तेव्हा लगेच जा, माझी ही ऑर्डर आहे, जा आणि वीडिंगचं काम कर. द अंकल वॉज हिमसेल्फ अ हार्डवर्किंग मॅन. He went away to carry on with his own work in another room. But the little boy sat still. He felt that his uncle was being unfair. काय झालं आता बघा, अंकल हार्डवर्किंग मॅन होते, ते दुसऱ्या खोलीमध्ये त्यांच्या कामासाठी निघून गेले. पण बॉय जो होता तो अजूनही त्या कामासाठी तयार नव्हता. तो तिथेच बसला. त्याला असं वाटलं की अंकलनी काही माझ्यासोबत चांगलं वागलेले नाहीत.
His chin began to wobble. He had a lump in his throat and his eyes welled up. See these lines, ह्या लाईन्समध्ये काय कळतं आपल्याला की दॅट बॉय वॉज अबाउट टू क्राय. तो मुलगा आता रडणारच होता. His chin began to wobble. त्याची जी हनुवटी होती ती म्हणजे त्याला गदगदून आलं, तो हुंदके द्यायला लागला. ही हॅड लम्प्स इन हिज थ्रोट. त्याच्या घशामध्ये औंढा दाटून आला आणि त्याचे हे डोळे जे होते ते पाण्याने डबडबले. म्हणजे ह्यातून काय दिसतं आपल्याला की तो मुलाला फार वाईट वाटलं. तो रडायच्या तयार म्हणजे रडलाच, तो रडण्याच्या तयार होता. ही वॉज अबाउट टू क्राय. जस्ट देन हिज मदर वॉक्ड इन. नाव हिज मदर एंटर्ड इन हिज रूम. What's the matter, little boy? She asked. Why do you look so unhappy? आता आईने त्या बाळाला विचारलं. His mother asked him, why you look so sad? Unhappy means sad. तू एवढा सॅड का वाटतोयस? Uncle told me to weed the garden, said the little boy. त्यांनी काय सांगितलं बॉयने की मला अंकलनी काय करायला सांगितलंय, वीडिंग करायचं काम करायला सांगितलंय. Oh, said his mother, what fun that will be. I love to weed and it is such a fine day. Can I come and help you to weed? आता त्याची आई जी आहे, तिची आई म्हणते वा किती छान, विडिंगचं काम करायला किती मजा येते, मला सुद्धा आवडतं वीड करायला. मी तुझ्यासोबत आलं तर तुला चालेल का विडिंगचं काम करायला? Why yes, said the boy. आता त्या बाळाचा आवाज बदलला. तो काय म्हणतो, हो नक्कीच, शुअर, यू कॅन कम विथ मी. कम, लेट्स डू इट नाव, सेड हिज मदर. त्याची आई काय म्हणाली, चल आता आपण काय करू, काम करूया, नक्की जाऊया आणि आपण काम करूया. आता बघा काय झालं या वाक्यामध्ये, तुम्हाला बघा इथे काय म्हटलंय, कम लेट्स डू इट नाव, आपण आता काम करूया. आणि इथे या पॅरेग्राफमध्ये अंकलनी काय म्हटलंय त्याला, दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. बघा ह्या दोन वाक्यामध्ये फरक आहे ना. दिस इज अन ऑर्डर मीन्स यू हॅव टू रीड, काम तेच, पण अंकलनी काय सांगितलं त्याला, ही ऑर्डर आहे, गेट अप अँड गो, ऑर्डर दिले, रागाने सांगितलं त्याला. आणि इथे काय झालं, आईने कम लेट्स डू इट नाव, आई काय म्हणाली त्याला, प्रेमाने आईने समजावण्याच्या स्वरात सांगितलं त्याला, चल आपण मिळून ते काम करूया. द बॉय गॉट अप रेडीली अँड वेंट आउटसाइड विथ हिज मदर. तो बॉय काय झाला, आनंदाने आपल्या आईबरोबर त्याच्या इच्छेने काम करायला तयार झाला आणि आईबरोबर बाहेर गेला. The two of them weeded the garden beautifully and had a very good time together, working, chatting and laughing. काय झालं, त्यांनी आनंदाने ते काम केलं, विडिंगचं काम केलं आणि त्यांनी गार्डन सुंदरपणे स्वच्छ केलं आणि दोघांनी, आईने आणि मुलाने खूप चांगला टाईम एकत्र स्पेंड केला. त्यांनी काम केलं, ते हसत होते, ते छान गप्पा मारत होते आणि त्यासोबत ते कामसुद्धा त्यांनी अत्यंत आनंदाने पूर्ण केलं. कळलं तुम्हाला, काम तेच होतं, फक्त त्याच्या अंकलने काय सांगितलं, गो अँड डू द वर्क, आणि त्याच्या आईने काय म्हटलं, लेट्स डू इट. या दोन्ही वाक्यांमध्ये लक्षात घ्या, पहिलं जे वाक्य आहे हे ऑर्डर, अँग्रीली केलेली ऑर्डर आहे, दॅट अंकल अँग्रीली ऑर्डर्ड हिम, बट हिअर मदर affectionately or lovingly convince that boy to work together. हा फरक आहे दोघांमध्ये. काय झालंय, ती आईने अत्यंत प्रेमाने त्या बाळाला काम करण्यासाठी त्याचं मन वळवलं आणि एकीकडे त्याची इच्छा नसताना त्या अंकलनी त्यांना काम करायला सांगितलं आणि त्याच्यामुळे त्या मुलाला कुठेतरी वाईट वाटलं. ओके, तर हा फरक आहे. म्हणून या लेसनचं नाव आहे गो अँड कम. दॅट्स वाय आय टोल्ड यू दिस term go related to the emotion of anger and come is related to emotion of affection. इथे affection हा term आहे. affection means love. Okay. Below this lesson you will get some questions. See, was it wrong to tell the boy to weed the garden? त्या बॉयला गार्डन वील करणं सांगणं चुकीचं होतं का? नो, चुकीचं नव्हतं, पण सांगण्याची पद्धत चुकीची होती. ऑर्डर देऊन रागाने एखाद्याकडून काम करून घेण्यापेक्षा
प्रेमाने सांगितलं तर कोणी आनंदाने कामं पूर्ण करतात. Was the boy naughty? No, boy was not naughty. Yes, we know that, but the boy was not naughty. Why? Because in the first paragraph we have read the sentence, no, everybody in the little boy family helped to take care of the garden. Everybody म्हणजे सगळेजण, म्हणजे त्याच्यामध्ये तो बॉय सुद्धा आला, लहान मुलगा सुद्धा आला, तो त्याच्या फॅमिलीला मदत करत होता. ओके, मग हे आपल्याला काय कळतं? सो दिस इंडिकेट्स दॅट द बॉय वॉज नॉट नॉटी. देन लास्टला सुद्धा आपण बघितलं आहे की त्या मुलाने आपल्या आईसोबत काम पूर्ण केलं आहे, म्हणजेच काय तो बॉय नॉटी नव्हता, लेझी नव्हता, तो काम करत होता. Did the boy's mother want him to work? Yes, of course. His mother wanted him to work. Okay? Then find and write the lines that tell us the following. आता हे क्वेश्चन विचारत आणि हे आपल्याला कुठल्या लाईन्समध्ये दिसतात ते आपल्याला सांगायचं आहे. हाऊ द बॉयज फॅमिली टूक केअर ऑफ गार्डन. बॉयची फॅमिली गार्डनची काळजी कशी घ्यायची आपल्याला इकडे पहिल्याच पॅरेग्राफमध्ये आहे ना. कुठून सुरू होते बघा. द प्लांट्स हॅड टू वॉटर्ड एव्हरी डे. दे हॅड टू बी गिवन मॅन्युअर टाईम टू टाईम. They had to be cut and pruned at right time. The garden needed weeding and cleaning. Everybody in the little boy's family helped to take care of the garden. These lines show that how the boy's family take care of the garden. The little boy was about to cry. तो जो लहान मुलगा होता हा रडणारच होता. About to म्हणजे रडणारच होता. हे कुठल्या लाईनने दिसतं बघा. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. His chin began to wobble. He had a lump in his throat and his eyes welled up. These lines shows that the little boy was about to cry. Then third is the boy and his mother worked happily and well. त्याच्या आईने आणि त्या मुलाने काम जे आहे ते पूर्ण शेवटी केलं. कुठे कळतं आपल्याला? शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. The two of them weeded the garden beautifully and had a very good time together, working, chatting and laughing. These lines shows that the boy and his mother worked happily and well. Third question, write any two request or orders using go and using come. Let's which one would you use? तुम्हाला कुठल्याही दोन ऑर्डर्स लिहायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गो अँड क्लोज द डोर, और गो आउट अँड प्ले. बाहेर जा आणि खेळ. अँड युझिंग तीच ऑर्डर तुम्हाला कमनी सुरू करायची आहे. कम, लेट्स गो आउट अँड प्ले. अशी तुम्ही दोन ऑर्डर्स लिहायच्या आहेत कुठल्याही. की आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला विचारलं, विच वन वुड यू यूज, तुम्ही कुठली वापराल. आपण एखाद्याला समजा मी म्हटलं गो अँड ब्रिंग मी सम वॉटर, असं मी जर कोणाला ऑर्डर दिली तर कोण मला पाणी आणून देईल का? सांगा मला. नाही देणार ना. हां, पण कम लेट्स अस ड्रिंक वॉटर टुगेदर म्हटलं तर कोणतरी आपण एकत्र पाणी पिऊया का, किंवा आपण एकत्र डिनर करूया का, खाऊया का. कम लेट्स हॅव डिनर टुगेदर असं म्हटलं तर कोणतरी मला जेवायला वाढेल, जेवायला बसले. गो अँड हॅव युअर डिनर म्हटलं तर कोण एकत्र येईल का, जेवेल का? नाही करणार. Which one would you like to use? Yes, that the second one which shows our affection for the front person. That's why we will use this expression come, let's. Next question is copy the word different, believe, discipline, naughty, readily. हे वर्ड्स जे आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. म्हणजे काय, तुम्हाला ह्या स्पेलिंग्स पार्टसुद्धा करायच्या आहेत. ओके. देन लास्ट हा जो 5वा क्वेश्चन आहे, राईट 3-5 लाईन्स अबाउट एनी ग्रोन अप पर्सन यू लाईक. ऑल्सो राईट हाऊ यू स्पेंड टाईम विथ दॅट पर्सन. की 3 ते 5 लाईन्स तुम्हाला लिहायच्यात. कोणाबद्दल? की तुमच्या फॅमिलीमधला ग्रोअप पर्सन कोण आहे, म्हणजे वडीलधारक असं कुठली व्यक्ती ज्यांच्याबरोबर तुम्हाला टाईम स्पेंड करणं आवडतं, किंवा त्यांच्यासोबत तुम्ही टाईम कसा स्पेंड करता हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, तुम्ही हा क्वेश्चन नाही लिहिला तरी चालतं. याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल
तर तुम्ही मला विचारू शकता. आय होप यू अंडरस्टँड द लेसन. तुम्हाला अंडरस्टँड मी की जे झालं असेल, समजलं असेल लेसन. आणि जरी तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तरी तुम्ही कमेंट करून मला विचारायचे आहेत. आणि लाईक करा माझा व्हिडिओ, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर तुम्हाला आवडला असेल तर. अजूनही तुम्ही बघताय पण चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे तर चॅनल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.